हा जो प्लास्टिड्स असतो हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर असतो. हे आउटर मेम्ब्रेन आणि एक इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेन इनर मेम्ब्रेनमध्ये एक स्पेस असणार, यामध्ये फ्लुइड असणार. जे आउटर मेम्ब्रेन असेल ते फ्रीली परमिएबल असणार, परंतु इनर मेम्ब्रेन हे सिलेक्टिव्हली परमिएबल असणार. या प्लास्टिडच्या आतमध्ये जे जेली लाईक स्ट्रक्चर असेल किंवा व्हिस्कॉस सबस्टन्स असतील त्याला म्हणणार आपण स्ट्रोमा. याला म्हणतो आपण स्ट्रोमा. या स्ट्रोमामध्ये या प्लास्टिडचे स्वतःचे डीएनए असतात, म्हणजे क्लोरोप्लास्टचे स्वतःचे डीएनए असतात. त्यामुळे डीएनए असल्यामुळे त्या ठिकाणी आरएनए असणार, रायबोझोम्स असणार, प्रोटीन्स असणार, त्याचबरोबर एन्झाईम्स असणार. म्हणजे आवश्यक असणारे प्रोटीन्स या डीएनएच्या मदतीने सिंथेसिस केले जातात. या स्ट्रोमामध्ये जे डिस्क लाईक स्ट्रक्चर असेल त्या डिस्क लाईक स्ट्रक्चरला म्हटलं जातं थायलेकॉइड मेम्ब्रेन. बघा, एक सिंगल डिस्क आहे, ही सिंगल डिस्क आहे. या सिंगल डिस्कमध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स असतात. या क्लोरोफिल पिगमेंटचा एक इम्पॉर्टंट रोल असेल की सोलर लाईट असेल, सोलर एनर्जी असेल. सोलर एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जीमध्ये करण्याचं काम हे क्लोरोफिल पिगमेंट्स करणार. त्या एनर्जीचा वापर फूड तयार करण्यासाठी केला जाणार. ज्या वेळेला हे थायलेकॉइड मेम्ब्रेन्स एकमेकांवर असे अरेंज होणार, याला म्हणतात स्टॅकिंग ऑफ थायलेकॉइड मेम्ब्रेन. हे स्टॅकिंग ऑफ थायलेकॉइड मेम्ब्रेन पासून जे स्ट्रक्चर तयार होतं त्या पूर्ण स्ट्रक्चरला म्हटलं जातं ग्रेना किंवा याला म्हणणार ग्रेनम. बघा, या स्ट्रोमामध्ये मोर दॅन 1 ग्रेनम्स असणार. हे ग्रेनम्स एकमेकांची लिंक असणार. जे लिंक असणार त्याला म्हणणार आपण इंटरग्रेनल लॅमिली. याला म्हणतात इंटरग्रेनल लॅमिली. बघा, हे झालं हे क्लोरोप्लास्टचं एक बेसिक स्ट्रक्चर. या स्ट्रोमामध्ये फूड सिंथेसिसची प्रोसेस घडून येणार.